10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। आज कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांशी चर्चा केली आणि कार्यक्रम होत असताना नागरिकांशी ज्यावेळेस चर्चा केली तर नागरिकांपर्यंत केंद्रातल्या योजना ज्या पोहोचायला पाहिजे होत्या, खासदार म्हणून त्या योजना पोहोचवण्यासाठी ते सपशेल अपयशी झालेले आहेत। जल जीवन मिशनची योजना, केंद्राची योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माझं एक वैयक्तिक मत होतं की लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांचं काम होतं की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी सरपंच, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, त्या सर्वांचा मेळावा घेऊन कोणत्या गावामध्ये योजना राबवणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं। पीएमआरडीच्या माध्यमातून आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेणं गरजेचं होतं, परंतु सपशेल अपयशी काम त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे। कसल्याही प्रकारचं म्हणजे आता महिलांनी सांगितलं की आम्ही त्यांना टीव्ही वरतीच बघितलं, म्हणजे मागील काळामध्ये टीव्ही वरती मालिका करून सहानुभूतीच्या माध्यमातून मतं मिळवली आणि मतं मिळवल्यानंतर 5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचं तोंड त्यांनी या भागामध्ये दाखवलं नाही। आणि लोकसभेच्या माध्यमातून संसदेमध्ये जे निर्णय होतात, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय होतात, ते निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सपशेल अपयश त्यांना आलेलं आहे। आणि आता पुन्हा भावनिकतेचा मुद्दा ते पुढे करून मत मागून पुन्हा एकदा शिरूर लोकसभेतील मतदारांना पुन्हा एकदा फसवण्याच्या तयारीमध्ये आहेत। तर माझी मतदारांना एक विनंती आहे, मनापासून विनंती आहे, भावनिक न होता आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्याला शिवाजीदादा आढळराव पाटील हेच योग्य राहील। आणि कारण आपल्या कदम वाकुस्तीतली पाणी पुरवठ्याची योजना होत असताना स्वर्गीय माजी आमदार बाबूरावजी पाचरणे साहेब, त्याचप्रमाणे विजय बापू शिवतारे ज्यावेळेस ते पाटबंधारा जलसंपदा खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी पहिला प्रस्ताव दिला की कदम वाकुस्तीच्या योजनेसाठी आपल्याला त्या ठिकाणी ही जागा देता येऊ शकते असं त्यांनी पहिल्यांदा पत्रव्यवहार केला। त्यानंतर दौंडचे आमदार आमचे स्नेही राहुलदादा कुल यांनी मदत केली आणि आता दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस कदम वाकुस्ती पाणी पुरवठ्याची जागा आपल्याला ताब्यात मिळणं गरजेचं होतं त्यावेळेस आपण विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि विद्यमान आमदार अशोक पवार यांना सुद्धा पत्रव्यवहार केला होता, परंतु त्या पत्राला कसल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही। आणि हाच पत्रव्यवहार जे सुरू कांचन मध्ये जाणे हॉटेलचं उद्घाटन होतं, त्याच उद्घाटनामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे आपण त्यावेळेस पत्रव्यवहार केला। 10-15 दिवसामध्ये त्या पत्राचं उत्तर येऊन या कदम वाकुस्तीमधील होत असलेली जलजीवन मिशनची योजना, त्या योजनेला नाममात्र दरामध्ये ही जागा उपलब्ध करून द्या अशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला। मग माझी कदम वाकुस्तीतील नागरिकांना विनंती आहे की ज्यांनी आपल्या कदम वाकुस्ती पाणी पुरवठा योजनेला मदत केली त्यांच्या मागे खामठोकपणे उभं राहून येणाऱ्या काळामध्ये आपली पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण करून आणि आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला देशामध्ये कुणाची सत्ता येणार तर सर्व जग जाहीर आहे की आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता येणार आहे। मग या सत्तेमधील काम करणारा खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना आपण पाठवून त्या सत्तेमधून आपल्याला आपल्या गावाचा विकास करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्व नागरिक कदम वाकुस्तीतली उत्स्फूर्त प्रतिसाद देणार यात मात्र शंका नाही। आणि टीव्हीवरील खासदार या टीव्हीवरील खासदाराला टीव्ही मध्ये ठेवणार यात मात्र शंका नाही। कदम वाकुस्तीतली जनता अतिशय हुशार आहे। कदम वाकुस्तीतली जनता पाणी पुरवठा योजनेला मदत करणाऱ्यांना मतदान करणार हा माझा ठाम विश्वास आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।